नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास. सुरुवातीला आपण मागील तिसरं प्रकरण उपयोजित इतिहास या पाठाचा थोडक्यात आढावा घेऊया. या पाठामध्ये आपण उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल व इतिहास ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल इत्यादी विषयाचा आपण मागील पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. उपयोजित इतिहास. त्यानंतर आपण या पाठात पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे 4.1 कला म्हणजे काय, 4.2 भारतातील दृक्कला परंपरा, 4.3 भारतातील ललित अंगिक कला परंपरा व 4.4 मध्ये कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी या इत्यादी सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर आपण जर आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या भारत या देशाला समृद्ध असा कलांचा वारसा लाभला आहे. यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक या काळातील कला आणि शैलींचा मोठ्या प्रमाणात भारतामध्ये विस्तार झालेला आहे आणि त्या भारतामध्ये आपल्याला ह्या सर्व शैली अभ्यासायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत आणि म्हणून आपल्या भारतामध्ये या भारतीय कलांचा इतिहास हे जाणून घेतलं पाहिजे आणि आपल्याला ते महत्त्वाचं सुद्धा आहे. मग यामध्ये कला म्हणजे काय, स्वतःला आलेले अनुभव, त्यातून प्राप्त झालेले ज्ञान, तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचाव्या या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तिला कला असे म्हणतात. मग कला निर्मितीच्या मुळाशी कोणकोणत्या गोष्टी असतात तर त्यामध्ये कलाकारांची कल्पकता असते, त्यांची संवेदनशीलता असते, भावनाशीलता व कौशल्य हे घटक महत्त्वाचे असतात. उदाहरणतः आपल्याला जर सांगितलं गेलं की गायन कला आहे, नृत्य कला आहे, नाट्य कला आहे, अभिनय आहे, मूक अभिनय आहे, अशा प्रकारच्या ह्या सगळ्या कलामध्ये त्या कलाकाराने सादरीकरण केलेल्या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे या कला प्रकाराचे 2 गटात विभाजन करता आले. त्यामध्ये बघा दृक्कला आणि ललित कला. दृक्कला आणि ललित कला अशी कलांची विभागणी केली गेलेली आहे. मग ललित कला अंगिक कला असेही म्हटले जाते. दृक्कलेचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झालेले आहेत. मग आपण बघितलेलं आहे की अश्मयुग
किंवा प्रागैतिहासिक कालखंड जे आहे यामध्ये आपण जी काही गुहांमधील चित्रकला असतील, स्थापत्यकला असतील, शिल्पावरती कोरलेल्या काही विविध प्रकारची चित्रे असतील, या सगळ्यांचा उगम हा त्या कालावधीमध्ये सुद्धा झालेला आहे. आणि मग म्हणून कलेचे दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत. एक म्हणजे दृक्कला आणि दुसरं ललित कला. त्याच्यानंतर पुढील जो मुद्दा आहे त्यामध्ये आपल्याला लोककला आणि अभिजात कला हे कलेचे दोन प्रकार सांगितले गेलेले आहे. मग कलेच्या लोककला आणि अभिजात कला असे दोन परंपरा मानल्या जातात. मग त्यामध्ये लोककला ही एक अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे. तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते. लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. मग ही जी लोककला आहे मग यामध्ये आपल्याला कोळी नृत्य आहे, त्याच्यानंतर लोकगीतं आहे, लोकसंगीत आहे, त्याच्यानंतर लावणीसारखी कला आहे, काही मौखिक कथा आहे, काही गाणी आहेत. ह्या रूढी परंपरेने सुद्धा चालत आलेल्या अशा प्रकारची लोककला आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर दुसरं जे आहे अभिजात कला, ही प्रामाणिक नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. मग जर आपण अभिजात कला आत्मसात करायची आहे तर त्याला प्रशिक्षण घ्यावे लागते, दीर्घकालीन प्रशिक्षण. मग यामध्ये भरतनाट्यम आहे, कथ्थक आहे, शास्त्रीय संगीत आहे किंवा लावणी आहे. या अशा प्रकारच्या ज्या कला आहेत त्या आपल्याला यामध्ये प्रशिक्षणाची आवश्यकता असते. पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की कलाशैली. आता या कलाशैलीमध्ये कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र अशी पद्धत म्हणजे शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. त्या शैलीच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेचा इतिहास अभ्यास करता येतो. मग अशा प्रकारची जी कलाशैली आहे, उदाहरणार्थ प्रत्येक राज्य आहे, प्रत्येक राज्याची कलाशैली ही वेगवेगळी प्रकारची आहे. किंवा जे काही विविध प्रकारचे सत्ता होऊन गेल्या, मुघल होऊन गेले, युरोपियन आले होते, त्याच्यानंतर सुलतान होते, यांची कलाशैली वेगळ्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. तर आपण जर आपल्या देशाचा विचार केला तर प्रत्येक राज्य जे आहे आपले या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक राज्याची कलाशैली, संस्कृती यामध्ये आपल्याला वेगळेपण अनुभवायला येतात. मग त्यामध्ये गांधार असेल, मथुरा असेल, अमरावती अशा प्रकारच्या कलाशैलींचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आता पुढे एक आपल्याला चौकट दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला म्हटलं की मराठा चित्रशैली. मराठा चित्रशैली म्हणजे काय? तर कलाशैलीचे उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा विस्तार करता येईल. साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. या काळामध्ये शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्र आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपातील आहे.
मग महाराष्ट्रामध्ये वाई आहे, मेनवली, सातारा यासारख्या ठिकाणांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी असणारे जे जुने राजवाडे आहेत, त्या राजवाड्यामधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे आपल्याला पाहावयास मिळतात. आता मराठा चित्रशैलीला राजपूत आणि युरोपियन ह्या दोन चित्रशैलीचा प्रभाव आपल्याला या मराठा चित्रशैलीवरती दिसतो. एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झाली असेल, त्या काळातील राहणीमान आहे, पोशाख आहे, रीतिरिवाज आहे इत्यादी गोष्टीचा अभ्यास त्या शैलीतील चित्रांच्या आधारे करता येतो. मग आपण बरेचशा वेळेस जे काही चित्रपट असतील किंवा टी व्ही सिरियल आहेत, यामधून अशा प्रकारची जी काही एखादी भूमिका तयार करायची आहे किंवा तो काळ दाखवायचे, तर मग ह्या चित्रशैलीचा वापर किंवा अशा प्रकारची वेशभूषा तिथे वापरली जाते. हे आपल्याला याच्यातून मराठा चित्रशैलीतून, आता हा जो प्रश्न आहे हा आपल्याला टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा यासाठी विचारला जातो. पुढील जो मुद्दा आहे तो आपल्याला भारतातील दृक्कला परंपरा. आता मुलांनो, दृक्कलामध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता त्यामध्ये बघा चित्रकला. आता चित्रकला ही द्विमितीय स्वरूपाची असते, म्हणजे लांबी गुणिले रुंदी या स्वरूपात हे चित्र काढले जाते, म्हणून त्याला द्विमितीय स्वरूपातील चित्रकला. आणि आपण प्रत्यक्ष त्याला बघू शकतो अशी ही चित्रकला आहे, त्याला दृक असं नाव दिलं गेलेलं आहे. मग यामध्ये कोणकोणत्या चित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर मग यामध्ये बघा निसर्गचित्र आहे, वास्तुचित्र आहे, व्यक्तिचित्र आहे, त्यानंतर वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे या कलेमध्ये रेखाटली जातात. त्याचबरोबर यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशीम कापडाचे फलक, मातीची भांडी यासारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील औरंगाबाद या शहरामध्ये आपल्याला तिथे जे अजिंठा लेणी आहे, यामध्ये बोधिसत्व पद्मपाणिनीचे भिंतीचित्र आपल्याला हे या ठिकाणी 2ऱ्या व 4थ्या शतकामध्ये काढले गेलेले आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला हे अशा प्रकारची चित्रकलेची उत्तम नमुने किंवा उदाहरणं हे आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे लोकचित्रकला शैली. आता लोकचित्रकला शैली कधी विकसित झाली, तर बघा अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशामध्ये आढळून येतात. मग अश्मयुग, आपण प्रागैतिहासिक काळाचा विचार केला, त्यामध्ये अश्मयुग म्हणजे अश्म म्हणजे ज्या कालावधीमध्ये हत्यारे मोठ्या प्रमाणात दगडांचा वापर करून बनवली जात होती, दगडांचा वापर केला जात होता, तो काळ म्हणजे अश्मयुग काळ आहे. मग या कालावधीमध्ये बघा भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. आता यामध्ये मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. आता हे तुम्हाला गाळलेले जागेसाठी विचारले जाऊ शकते. त्यानंतर भीमबेटकेचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये, जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये याचा समावेश युनेस्कोने केलेला आहे. त्याच्यानंतर गुहाचित्रांमध्ये मनुष्यकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृत्यांचा समावेश असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात
होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो. तसेच मनुष्यकृतीच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत जातो. मग या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा हे निसर्गातून तयार झालेले किंवा नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापरले जातात. आणि मग अशा त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचे ज्ञान, नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना आपल्याला त्या चित्रांद्वारे येऊ शकते. त्याचबरोबर लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते जोडणारी आहे. घरातील लग्न कार्यात, सणासुदीला भिंतीवरचे चित्र काढणे, अंगणात रांगोळी काढणे या चित्रांच्या सहाय्याने आख्याने सांगणे यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैलीचा विकास होत गेलेला आहे. हे आपल्याला इथे जाणवलं किंवा जाणून येतं की जसजसं आपण विचार केला की प्रागैतिहासिक कालापासून जसं पुराण अश्मयुगापर्यंत जसजशी माणसाने प्रगती करत गेली, माणसाने शेतीला सुरुवात केली आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये या चित्रांमध्ये त्यांच्या कलेमध्ये हळूहळू मोठ्या प्रमाणात बदल होत गेले. आणि मग ही कला अजूनही आपण की बऱ्याचशा वेळेस आपले काही लग्न कार्य असतात, सण आहे, मग यावेळेस आपण भिंतींवरती काही चित्रे काढतो, अंगणात रांगोळ्या काढतो, सणांमध्ये किल्ले देखावे अशा प्रकारचे ज्या परंपरा आहेत ह्या त्या कालावधीपासून चालत आलेल्या आहेत. हे इथे आपल्याला दर्शवलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघा माहीत आहे का तुम्हाला, इथे एक चित्र दिलेलं आहे आणि ते चित्र वारली चित्रकला म्हणून प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील वारली चित्रकार आणि पिंगुळ पिंगुळ चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आहेत. मग आपण जर विचार केला तर पालघर जिल्ह्यातील जीवा सोमा म्हसे, पालघर जिल्हा आधी ठाणे जिल्ह्यामध्ये होता, नंतर त्याचं विभाजन झालं, यांच्या वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारली चित्रांसाठी भारतीय आणि जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन 2011 मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळाला. तर असे हे जीवा सोम्या म्हसे यांचा जन्म पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यात गंजाड या गावी झालेला आहे. जन्म 19 मे 1934 रोजी झाला. त्यानंतर 15 मे 2018 मध्ये यांचा मृत्यू झाला. तर अशा प्रकारची ही जी वारली चित्रकला आपल्याला दर्शवली गेलेली आहे, यामध्ये जे चित्र आपल्याला दर्शवलेत ही चित्रकला त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध केले आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं, देशाचं नाव 7 समुद्राच्या पलीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यावरचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला चित्राचं निरीक्षण करा आणि उत्तरे लिहा, याच्यासाठी आवश्यक आहे. पुढे जे दिलेलं आहे हे जाणून घ्या. त्यामध्ये आपल्याला इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेलं मानसोलाम किंवा अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आढळते. त्यावरून या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण,
महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. ती कोकणातील कुडाळ जवळच्या पिंगुळी गावातल्या ठाकर या आदिवासी समाजाच्या लोकांनी जपली आहे. या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवलेली असतात. एका कथेसाठी साधारणपणे 30 ते 40 चित्रांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी अशा चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या, चित्रकथी कुटुंबामध्ये जपलेले असतात. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकार आणि कलाकारांतर्फे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. म्हणजे चित्रावरून कथा सांगणे अशा प्रकारची ही चित्रकथी प्रथा या ठिकाणी अस्तित्वात आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे अभिजात चित्रकला. यामध्ये प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कलासंबंधी सांगोपांग विचार केलेला दिसतो. यामध्ये एकूण ज्या कला आहेत 64 कलांचा उल्लेख आहे. चित्रकलेचा उल्लेख आलेख्यम किंवा आलेख्य विद्या या नावाने केलेला आहे. आलेख्य विद्येची षडांगे म्हणजे 6 महत्त्वाचे पैलू आहेत. मग त्यांचा विचार प्राचीन भारतीय यांनी अत्यंत बारकाईने केला होता. यामध्ये रूपभेद म्हणजे विविध आकार, प्रमाण म्हणजे प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप, भाव चेहऱ्यावरील भावप्रदर्शन, लावण्ययोजन, सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता, वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण आणि वर्णकाभंग, रंगांचे आयोजन इत्यादीचा समावेश या षडांगेमध्ये करण्यात येतो. त्याचबरोबर विविध धार्मिक पंथांचे आगमग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून चित्रकला, शिल्पकला या संबंधीची विचार मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो. हस्तलिखितांमधील लघुचित्रे म्हणजे जे काही हाताने लिहून तयार करणे हस्तलिखिते. हस्तलिखितांमधील लघुचित्रांवरून सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव, दक्षिणेकडील मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्री शैली विकसित झाली. त्यानंतर मुघल सम्राट बाबराच्या कारकिर्दीत पार्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला. मग यामध्ये युरोपियन चित्रशैली, मग ज्यावेळेस भारतामध्ये ब्रिटिश आल्यानंतर या ब्रिटिश राजवट 1600 ते 1947 या कालखंडामध्ये भारतामध्ये त्यांनी आपलं प्रशासन केलेलं आहे. या ब्रिटिश राजवटीमध्ये पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. व यामध्ये पुण्यातील शनिवार वाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कार्यशाळा स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. आपल्याला इथे चित्र दर्शवलेले आहे पुस्तकामध्ये. वेल्सनच्या सोबत काम करणार एक मराठी चित्रकार, इथे त्यांचे चित्र दिलेलं आहे की गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी वेरूळ, कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या बघा येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेली आहेत. हे आपल्याला इथे
दर्शवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर चित्र वस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैली विशेष वैशिष्ट्य समजले जाते. आणि मग आपण जर विचार केला तर मुंबईमधील इसवी सन 1857 मध्ये स्थापन झालेले जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलीचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. त्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले आहे. तर अशा प्रकारे हे गाळलेल्या जागेसाठी पेस्तनजी बोमनजी यांनी ज्या अजिंठा लेण्याची कलाकृती बनवलेली आहे, तर हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. पुढे आपल्याला काही चित्रकला दिली गेली. त्यामध्ये शिल्पकला. शिल्पकला ही त्रिमितीय स्वरूपाची असते. त्रिमितीय स्वरूपाची म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले खोली हे शिल्प या ठिकाणी तयार केले जातात. मग यामध्ये बघा, मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. मग यासाठी दगड, धातू आणि माती यांचा मोठ्या प्रमाणात वापर शिल्पकला घडवण्यासाठी केला जातो. मग आपण जर विचार केला तर वेरूळचे कैलास मंदिर किंवा लेणी हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय असे शिल्प या ठिकाणी आपल्याला दर्शवलं गेलेलं आहे. जे वेरूळचे कैलास मंदिर आहे हे राष्ट्रकूट राज्यांच्या कालावधीमध्ये घडवलं गेलं आणि ते द्रविड स्थापत्य शैलीत कोरलं गेलेलं आहे. या वेरूळच्या कैलास मंदिराला युनेस्कोने 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळाचं मध्ये स्थान दिलेलं आहे. तर जे सारनाथ येथील अशोक स्तंभ आहे हे मौर्य सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीमध्ये घडवलं गेलं. इसवी सन पूर्व 321 ते 185 या कालावधीमध्ये यांनी भारतामध्ये जे काही आपलं राज्य केलं या कालावधीमध्ये हे अशोक स्तंभ या ठिकाणी घडवलं गेलेलं आहे. आणि त्यामध्ये 4 सिंहांचा वापर केलेला आहे. ते आपली राजमुद्रा आहे. हे जे चित्र आहे हे भारताचं राष्ट्रीय मानचित्र म्हणून या ठिकाणी आपल्याला दिलं गेलेलं आहे. त्याला शिल्पकला असं म्हणतात. त्यानंतर लोकशिल्पकला शैली. तर चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळाइतकीच प्राचीन आहे. म्हणजे जसं जर आपण विचार केला की दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही त्या अश्मयुगीन कालावधीमध्येच झालेली आहे. शिल्पकलेची सुरुवात होती असे म्हणता येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्याची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. ती आत्तापर्यंत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती आहे, गौरीचे मुखवटे आहे, बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल आहे, पूर्वजांच्या मरणासाठी उभे केले जाणारे लाकडी मुखवट्यांचे खांब आहेत किंवा विरंगळ आहे, किंवा जे आदिवासी समाजांमध्ये घरांमध्ये साठवणीच्या मातीच्या ज्या काही कोठ्या असतात इत्यादी गोष्टी ह्या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. किंवा दिवाळीच्या वेळेस आपण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज यांचे किल्ले उभारतो, त्या किल्ल्याला तटबंदी देतो, सैन्य त्या ठिकाणी आपण उभे करतो. म्हणजे अशा प्रकारे ही या ठिकाणी जे काही परंपरा लोकशिल्पकला शैलीचा विकास झालेला आहे. त्यानंतर अभिजात शिल्पकला शैली. भारतीय शिल्पकलेचा जो प्रारंभ आहे तो हडप्पा संस्कृतीमधील
मुद्रा आहे, दगडी आहे आणि कांस्य पुतळे 5000 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष ही आपल्याला इथे हडप्पा संस्कृतीमधून मिळते. त्यानंतर मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे या ठिकाणी मानले गेलेले आहे. मध्य प्रदेशामध्ये जर विचार केला तर मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम अशोकाच्या काळात उभारला गेला. त्याच्यावरील देखण्या शिल्पांची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असे मानले जाते. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला याची साक्ष आपल्याला भारहूत येथील स्तूपावरील शिल्पाद्वारे मिळते. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला, त्यामुळे त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. हे आपल्याला या शिल्पकलेची अभिजात शिल्पकलेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. तर इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप आहे. आपल्याला पुस्तकामध्ये इथे दिलेला आहे आणि गाळलेल्या जागेसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तो इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकात बांधला गेला आणि इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरोबुदूर या जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याला जाहीर केले आहे. त्यानंतर भारतीय मूर्तिविज्ञान यामध्ये आपल्याला अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेश इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पार्शियन यांचा जो प्रभाव आहे तो दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयास आली. यामध्ये इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात म्हणजेच कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयास आली. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम पाहायला मिळते. तर गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले आणि इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राज्यांच्या आधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्यमूर्ती घडवण्याची कला विकसित झाली आणि यामध्ये शिव, पार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यासारख्या देवदेवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. तर अशा प्रकारे भारतामध्ये या भारतीय मूर्तिविज्ञान या परंपरेला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपल्याला ह्याचे काही उत्खननात सापडलेल्या नटराजाची मूर्ती आहे किंवा अशा प्रकारची ज्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत हे या ठिकाणी बनवायला सुरुवात झाली. तर आज आपण भारतीय कलांचा इतिहास यामध्ये कला म्हणजे काय आणि भारतातील दृककला परंपरा यांच्या अंतर्गत चित्रकला शैली, अभिजात कला यांचा अभ्यास केला आहे. बाकी जे घटक आहेत त्या घटकाचा आपण अभ्यास पुढील भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.